विकृत अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्यावर अनेक बडे नेते जायचे, अघोरी कृत्य करायचे आणि त्यासाठी खरातकडे ते जात होते। खोटे फोन कॉल करून स्वतःचं रेटिंग सुद्धा खरातनं वाढवलेलं होतं, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। व्हीआयपी उद्योजक सेलिब्रिटी खरातच्या दरबारात जायचे। नाशिकच्या कर्मयोगी नगर भागात खरातचा बंगला होता। 5 कोटी रुपये खर्च करून त्यानं हा आलिशान बंगला उभारलेला होता। या बंगल्याच्या आवारात लाखो रुपये किमतीचे 2 विदेशी जातीचे कुत्रे सुद्धा होते आणि त्यामुळे अमावस्येच्या रात्री इथे कशा पद्धतीनं अघोरी कृत्य केलं जायचं त्याची ही माहिती आता उघड झाली आहे। नाही, अमावस्येला हे जर लाईन लावून सगळे बडे नेते जात होते, हे काही लपून राहिलं नाही। खरातच्या बंगल्यात, खरातच्या मंदिरात, खरातच्या पापात, तर सगळे पाप अंधारात करायसाठीच हे गेले होते। कारण अमावस्येला अंधार असतो, अंधारात आपलं पाप झाकावं, आपलं पाप धुवावं, आपल्या पापाचं पाप करता यावं, यासाठी हे सगळे गेले। म्हणून सर्वांवर या बंधुगिरीवर विश्वास ठेवणारे, बंधुगिरीला साथ देणारे जे कोणी आहेत, अधिकारी असू देत, प्रशासनातील अधिकारी असू देत, मंत्री असू देत, आमदार असू देत, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। जो भेटला त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे।